शिवसेना फुटीवरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला जबाबदार धरलाय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असं शिंदे म्हणाले। त्यानंतर राऊतांनीही शरद पवारांचाच शिंदेंच्या नावाला विरोध होता असं सांगून गौप्यस्फोट केलाय। पाहूयात। ते बरोबर आहे, हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता। ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती। एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असं खुद्द एकनाथ शिंदे म्हणाले। म्हणजेच निकालानंतर भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे शिवसेना फुटली असं एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे। रामदासभाई म्हणाले ते बरोबर आहे, हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता। शिवसेना फुटीला शिंदेंनी ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचं कारण सांगितलं आणि संजय राऊतांनी शरद पवारांवरून गौप्यस्फोट केलाय। महाविकास आघाडीत शिंदेच मुख्यमंत्री होणार होते, पण शरद पवारांनी शिंदेंच्या नावाला विरोध केला असा दावा राऊतांनी केला। महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती। एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला, यात लपवायचं काय? तसं नसतं तर विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेची निवड होऊच दिली नसती ना। असं बोर्ड दाखवलं माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी। शिंदे साहेब आमच्या बरोबर बसले होते आणि शिंदे साहेबांकडे बोर्ड दाखवून म्हणले मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे। एका रात्रीत काय घडलं? आणि जर तुम्ही संजय राऊत आता म्हणतायत ना पवार साहेबांचा विरोध होता, 5 वर्षात का नाही बोलला? पवार साहेबांचे मांडी लावून बसताय ना अजून सुद्धा। आणि माझे तर आजही ओपन चॅलेंज आहे, उघड माझं म्हणणं आहे की संजय राऊत म्हणतायत हे खरं आहे, हे पवार साहेबांनी किंवा पवार साहेबांच्या प्रवक्त्यांनी सांगावं की आमचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाला विरोध होता। उलट त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे बडे बडे नेते होते ते सगळे नेते आम्हाला खासगीत सांगत होते की आम्ही सांगितलं होतं शिवसेनेला कुणाला मुख्यमंत्री करायचंय हा उद्धव ठाकरे साहेबांचा अधिकार आहे, तुमच्या आमदारांचा तो अधिकार आहे, आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही। संजय राऊत पवारांच्या विरोधाचा दाखला देत आहेत, त्यावरून बंडानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच भाषणात त्यावर भाष्य केलं होतं। आपण अजित पवारांनाही विचारलं तेव्हा दादांनी आमचा विरोध असण्याचं कारणच नव्हतं असं सांगितल्याचा किस्सा शिंदेंनी सार्वजनिक केला। मला मुख्यमंत्री करणार होते ही वस्तुस्थिती आहे। आपल्या सगळ्या आमदारांना आमच्या ते माहीत होतं, त्यांची सगळ्यांची भावना होती। परंतु अजितदादांनी आणि कोणी सांगितलं की एकनाथ शिंदे नको, तुमचं काय सांगितलं मला माहित नाही, परंतु आम्हाला सांगितलं गेलं की ही जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे। आम्ही म्हणालो ठीक आहे, नो प्रॉब्लेम। मी कधीही कुठल्याही पदाची लालसा केलेली नव्हती, करणारही नाही। पण एकदा अजितदादा बोलता बोलता मंत्रालयामध्ये बोलून गेले। सुधीर जोशी आणि मनोहर जोशींचा किस्सा सुरू होता अपघाताचा, तेव्हा अजितदादा म्हणाले अहो इथं पण अपघातच झालेला आहे। मग मी त्यांना बाजूला घेऊन विचारलं, ते बोलले आमचा कोणाचाच विरोध असण्याचं कारणच नाही, तुमच्या पक्षाचा तो निर्णय होता। पण मी कधीही विचारलं नाही, त्यानंतर मी विसरून गेलो सगळं। पवारांचा शिंदेंना विरोध होता हे सांगताना राऊतांनी पुन्हा भाजपही शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या आडवी कशी आली यावरूनही टीका केली आहे। भाजपनं 50-50चा शब्द पाळला असता तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते असं राऊत म्हणाले। त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50चा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते। प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा। उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत। त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेतं केलं, तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे। पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही। संजय राऊतांनी आता शिळ्या कडीला ऊत आणू नये। शिंदे साहेबांनी नवीन संसार मांडलाय, ते मुख्यमंत्री होऊन गेलेत, आजही उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्या ठिकाणी नेतृत्व करतायत, काम करतायत। आता शिंदे त्या ठिकाणी गद्दार या पलीकडे जाऊन आपला संघटना रोज खिळखिळी होते, त्याची काळजी करावी। शिंदेंच्या नावाला विरोध होता की नाही हे शरद पवार पुढच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करतील। मात्र आतापर्यंत विशेषतः संजय राऊत शरद पवारांकडे बोट दाखवत नव्हते।
पण दिल्लीत पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार झाला आणि तिथूनच ठाकरेंच्या शिवसेनेचं बिनसलं. त्याचाच परिणाम म्हणून राऊतांनी पवारांवरून गौप्यस्फोट केला. गणेश थोरातसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.